आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। धारावीचा सोशल इकॉनॉमिकल सर्व्हे करा, खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडवण्याचा विरोधकांचा डाव, शेवाळेंचा पत्राद्वारे आरोप। भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू, जलवाहतुकीमार्गे 15 मिनिटांमध्ये 1.5 तासाचं अंतर कापता येणार। मीरा भाईंदर व्यावसायिकाची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। अटल सेतूवरून शिवनेरी बस सुरू करण्यात येणार, प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अटल सेतूवरून आता शिवनेरी बस मुंबईमध्ये येणार। मुंबई पुणे त्याचबरोबर पुणे शिवनेरी बसचा प्रवास अधिक वेगवान होणार। मुंबई विद्यापीठाला 20 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर, पंतप्रधान उच्च शिक्षण मोहिमेअंतर्गत मुंबईत पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी अनुदान। राज्यातील बहुतांश धरणांनी फेब्रुवारीतच तळ गाठला, गत वर्षीच्या तुलनेमध्ये सरासरी 21.61% कमी पाणीसाठा शिल्लक, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ठाणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, कल्याण डोंबिवली ठाणे प्रवास वेगवान करण्यासाठी MMRDAचा ठाणे ते पडघा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय। ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदं भरली जाणार, 294 पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार।